ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आपण बघणार आहोत श्री शिवलीलामृत अध्याय 11. यालाच रुद्राध्याय देखील म्हणतात. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शुनकादींप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण तो शंकराची त्याचे दर्शन. घेता तर ते जीव बहु अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप म्हणून त्यावरुनी करता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळदेख. रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एका विषय. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजा दयाद भुसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाज न घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृद भाषिणी, पूर्वदत्ते येसी लाधीचे कामिनी. सूत सौभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहीजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजदाचे. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीला अमृत. बोलती शिव नामावली नित्य, पाहणी शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यास कान आवडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसवणे रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविते. ते सर्वची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिते आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती काय करावे आता. तो उगवला सुकृत मित्र, घराची आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जे बी मनुष्य वागते अपार, तेसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळीले सत्र करुणिया. जन्मे जये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचिले रावणादिक. विरंचीस दटावून क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केले विश्वमित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार, घरा आला जाणोने. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घराचे आणते. षोडोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजबाजी आणि समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे केसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडिले चित्ते. मग ते दोघे कुमार आणूने गुरुप्रती दाखविले भद्रसेन. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तेसे तेजस्वी उपमा तयांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वानांगणा मनोरम महानंदा तियेची. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी
माझी निस्सीम स्वरूप. ललिता कृत पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तेसी तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यंक राजस. चंद्र रश्मिम समप्रकाश शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गो महिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुअस. दास दासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून भूप सौभाग्य येती घरा. वेश्या असून पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे. परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमिसी. अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी. शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित. कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. एक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाहिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपले जे का नृत्यागर तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकती दोघीजण. सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्याचे सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एव तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन. असो तिचे सत्व पाहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदीच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते दवा. पूजा करून स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन. एरी होऊन आनंद घन नमन करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकन मीही 32 लक्षणी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाये. लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाले. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळूने. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतनही. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागरी नेऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचके. तिचे केसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेचा लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून एकची हाक जाहली. तिस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी तव वातात मजे चेतला. तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुकुट मर्कट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते दभा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदे घाबरे एकूण. वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपलो देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वारा. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणवणे. ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घालती. सूर्यबिंब निघे उदयाचली तैसा प्रकटला कपाळामुळे. दशभुज पंचवदन चंद्र संकष्टी पाळे भक्ताते. माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुझुळ वाहिनीर अभयंकर महाजोगे. चंद्रकळा तयाचे शिरी नीलकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरे गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरविते. वरचे वर कंदुक झेलती तेवी 10 भुजा पसरुणी अकस्मात. महानंदेस झेलुनी धरित हृदय कमळे परमात्मा.
म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पाहुणी त्वरित नगरा समवेत चालेली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी केची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक. जेथीच गोड उदक अमृताहून कोटी गुण. जेथे सुर तरुंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणींचे धव लागरे भक्तांकारणे निर्मिले. जेथे बोसंता बोलती शिवपदास तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावले. हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून. त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावितिली बहुतांस उद्धरतिली तुम्हा ते. अमात्यासहित भद्रसेना गुरुची घाली लोटांगण. म्हणे इतकेने मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करती आयुष्य प्रमाण किती. सांगा यथात गुरुवर्या बहुत करिता नवस. एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोले ना देख परी तुम्हाचे एकला वाटेत दुःख. हे सभा सकळीक दुःखा नवे पडले पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पाविले या समयासी. राम एकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहोळूनी. अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुणिया हाकार. वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठा न सोडी धीर एक एक सांगतो विचार. हे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते. नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्पूर्ण जागर अह ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महत्त्व. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करोनिया. सत्वांशी निर्मिला पीठवसन रजांशे सृष्टिकता द्रोहीन तमांशे रुद्र परिपूर्ण. सर्गस्थित्यंत करविता विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण. एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून. 4 वेद उपदेशिले चहुवेदांचे सारपूर्ण. तो हा रुद्राध्याय परमपावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान. भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन. त्याहून अनेक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय एकली पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा संगे रुद्रहा. मग सांप्रदाय ऋषी पासोन भूतळी आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेचे. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचेने दर्शने तीर्थ पावन. स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिते. जप तप शिवार्चन त्याहून थोर नाही जाण. रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार ओस पडले भानू पुत्रनगर. पाश सोडून यमकिंकर रिते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कृतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरले. त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान. हरी विशेष हरगवण ऐसे म्हणती जे त्या लागून आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी कुंभी पाकी घालावे त्यांचे. रुद्रानुष्ठाने आयुष्याचे वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करे. शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिसिंचन पुत्रा करे. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढ चरण सद्गदित होऊनी बोलत. सकल ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगसी ते बोलावून आत्ताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण. न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन ज्यांस वमनाहून निचपूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण
दृष्ट प्रतिग्रह न घेते, जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्ररथ, किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करते. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बेसला व्यासपिता घेऊन सहस्रघट मांडून अभिमंत्रून स्थापिले. स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण त्या ताम्र पल्लव घालून. रुद्रघोषी गर्जिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस. 7व्या दिवशी मध्यान्ही आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडी येला. एक मुहूर्त निश्चेष्टित चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत ना भिकारा. रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगा सारखे. तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता. कमळ भवांडी दुजी नसते तेजे जैसे गबसते. दिंगत्तम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती. दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडूनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंद अश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्र चरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळी देव सुमनी वर्षते. अनेक वाद्यांचे गजर डंगा गर्जे अवघ्यांत थोर. मुखद्वयाची महासुस्वर मृदुंग वाद्ये गर्जिते. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी नादन मायन भोदरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे. षडस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्री देत. अमौलिक वस्तू अद्भुत आणूनी अर्पी ब्राह्मणांचे. दक्षिणे लागी भंडारे मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हिचे ऐकले. मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येता सुगंध बनी की काशी क्षेत्रावरील स्पर्धुनी. की श्वेतपले मृडानी रमणलिंग अर्चिले. की नैदैवास सांपडे चिंतामणी क्षुधिता पुढे शिराब्दी ये धावणे. तेसा कमलोद्भव नंदन ते क्षणे नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन उतान पादी कया हृदय रत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सवारते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करत लामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा के. हे कमल भवांड मोडूनी पुनः सृष्टी करणार मागुतेने. अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडी शक्राधिका तो नारद देखुनी ते चक्षणी. कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी उभे टाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावुनी धरती चरण. ब्रह्मानंदी उच्चंबळले दिव्य गंध दिव्य सुमने. षोडोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा टाके कर जोडून म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टातू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन तेही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणात ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत एकाते. तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होता भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सर्वभूम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊन असता. शिवमर्यादा उल्लंघून तत्वता केसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसून सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी भाऊ. मग उभा टाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमनग जामात अपराध न करता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणे. आणिक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे. शतरुद्र करिता निशेष शतायुष्य होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तेथे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेना आख्यान जे पडती त्यांची होय आयुष्य संतती. त्यांची काळान बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान एकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गडांतरे दूर होते.
यावरील कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बसवणी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाणा स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रह पीडा विघ्न विषाच्या बाधा रोग दारुण न बाधीचे सर्वत आहे येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवून वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याची संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहास न आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे ते त्याजवे जिवे भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बेसती त्याचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असे सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटले अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूलकंद अभंग नविटे कालत्रय शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादश अध्याय गोडा श्री सांब सदा शिवार्पण नमस्तु। आता आपण या अध्यायाचा मराठी भावार्थ काय आहे तर तो जाणून घेऊया। तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा। तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल। या अध्यायाची फलश्रुती पहिल्यांदा आपण बघूया। हे भद्रसेन आख्यान वाचल्याने दीर्घायुष्य संतती संपत्ती पुण्यप्राप्ती होईल। यामुळे सर्व पापे गडांतरे दूर होतील। मृत्युंजय मंत्राचा जप रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाच्य बाधा ग्रहपीडा दूर होतील। यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुणी होईल। अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्वनाश होतो। म्हणून शिवलीला अमृत अखंड वाचावे, ते न जमल्यास 11वा अध्याय तरी वाचावा। श्री शिवलीला अमृत अध्याय 11वा। भावार्थ। सूत पुढे श्रोत्यांना कथा सांगू लागले। काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा व त्याचा विश्वासू प्रधान होता। या दोघांना पुत्ररत्न होते। ते दोघेही मित्र असून लहानपणापासूनच शिवभजनाची आवड व विरक्त राहत असत। अंगाला भस्म व रुद्राक्ष घालणे यांना आवडत असे। हे पाहून राजा व प्रधान यांना चिंता पडली। पुढे काय होणार? एके दिवशी राजाकडे पराशर ऋषी आले। राजाने आपली चिंता ऋषींना सांगितली। ऋषींनी अंतर्ज्ञानाने पाहिले व म्हणाले, राजा हे शिवभक्त का आहेत? त्याची पूर्वकथा सांगतो। पूर्वी याच देशी नंदीग्रामी महानंदा नावाची एक वेश्या आई भाऊ समवेत राहत होती। तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते। तेच हे तुझा पुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक तुमच्या पोटी जन्माला आले आहेत। कारण महानंदा ही शिवभक्त होती। तिने आपल्या नृत्यशाळेत एका शिवलिंगाची स्थापना करून ऋषी ब्राह्मणांना कथापुराण सांगत असत। ते हे पूजा व्रत व कथापुराण कोंबडा माकड यांच्या कानावर पडत असे। त्यांना तिच्याबरोबर शिवभजन घडत होते। एके दिवशी शंकराने तिची परीक्षा घेतली। सौदागराचा वेश घेऊन ते तिच्या घरी गेले। त्याचे रूप पाहून ती वेडावली व त्याचे स्वागत करून 3 दिवस मी तुमचीच आहे म्हणून सांगितले। याने आपले दिव्यलिंग तिच्याकडे दिले व चांगले ठेव, हा माझा प्राण आहे। हे जर जळाले किंवा भंगले तर मी अग्निकाष्ट घेईल। तिने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले। दोघे आसनी बसले। रात्री नृत्यशाळेला अग्नी लागला व ते लिंग जळून भस्म झाले। धावत आली। प्रथम माकड व कोंबडा सोडला, ते वनात पळून गेले। पुढे सौदागराने अग्निकाष्ट घेतले। ही देखील सर्वस्वाचा त्याग करून अग्नीत उडी टाकली। तेवढ्यात शंकर प्रसन्न झाले व वर मागण्यास सांगितले। तिने कुटुंबातील सर्वांसह नंदीग्रामी सर्वांचा उद्धार करा म्हणून विनंती केली। तिची ती इच्छा पूर्ण केली। राजाही त्या कोंबडा आणि माकड यांना उत्तम जन्म मिळाले। ते सर्वांना शिवभजनाला लावतील, परंतु वाईट एवढेच आहे की ते आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावतील। पुढे ऋषींनी राजास रुद्राध्यायाची पारायण कर म्हणून सांगितले। सहस्र घटस्थापना करून ब्राह्मण असते रुद्रघोष चालू केला। 7व्या दिवशी राजपुत्र बेशुद्ध पडला। तेव्हा पराशर ऋषींनी त्याच्या अंगावर रुद्रदोष शिंपडले। त्या योगे तो शुद्धीवर आला। सर्वांना आनंद झाला। पुढे सुधर्माने शिवदूताने प्राण कसे परत आणले त्याचा सर्व अनुभव पराशरांना सांगितला व नारद तेथे प्रगट होऊन तो अनुभव खरा आहे म्हणून सांगितले। पुढे राजाने सुधर्मास गादीवर बसवले
व प्रधान पुत्रास प्रधान पद दिले. तो प्रधानासह वनात गेला व कालांतराने त्यांना शिवलोकाची प्राप्ती झाली. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.